युवराज खांडेकर, रेव पार्टीत पकडल्या गेलेल्या या गुलाबला ओळखतोस ना तू? नाही. तुम्ही? नाही. तारिणी, याला कधी घरात पाहिलंयस? युवराज भाऊजींच्या रूम मध्ये. युवराज खांडेकर, यू आर अंडर अरेस्ट. जे मॅडमचं काही कळतच नाही. जी गोष्ट करायचा इतके दिवस आपण फक्त विचार करत होतो, ती गोष्ट करून मोकळ्या झाल्यात जे मॅडम. वादळासारख्या आल्या आणि युवराजला अरेस्ट करून घेऊनही गेल्या. जय हिंद मॅम. जैन ऑफिसर्स, मला माहिती आहे तुम्ही पर्सनल आयुष्यापेक्षा कर्तव्याला नेहमीच महत्त्व देत आलात. पण तो युवराज खांडेकर तुमचाही कोणीतरी लागतोच, त्यामुळे इव्हेंच्युअली तुमच्यावरही याचा परिणाम झाला असणारच आहे. पण तरीसुद्धा मी जे काही केलं त्याच्याबद्दल मी काही तुम्हाला सॉरी म्हणणार नाही आहे, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्या अशा गुन्हेगारांना आपण फार काळ मोकळं नाही सोडू शकत. युवराज काय बोलला? अजून तरी नाही. खांडेकरांच्या रक्तातला उन्मत्तपणा काही अजून गेलेला नाही आहे त्याचा. पण डोंट वरी, थोडा मार पडेल, रक्त गोठेल ना, तेव्हा बरोबर तोंड उघडेल. पण मॅम, तुम्ही असं इतकं तडकाफडकी त्याला अरेस्ट नव्हतं करायला पाहिजे. काही चुकलं का? नाही, चुकलं असं नाही मला म्हणायचंय, पण सगळ्यांना सांगायला हवं होतं का खांडेकरांना खलिता पाठवायला हवा होता? नाही, सगळ्यांना असं नाही मॅम, पण निदान आम्हाला तरी. तुम्हाला सांगायला हवं होतं. सिरियसली तुमची परमिशन घ्यायला हवी होती का? नाही, तसं नाही म्हणायचंय मॅम मला. मग कसं? आता काय सिनियर्सनी ज्युनियर्सना रिपोर्ट करायचं का? ही पद्धत आहे टीम तारिणीची? मॅम, काही चुकलं का? टीम तारिणी कायमच सिनियर्सचा रिस्पेक्ट करते मॅम, आणि त्यांनी दिलेल्या ऑर्डर्स फॉलो करते. गुड. आणि या पुढेही फॉलो होतील याची काळजी घे. मी जे काही केलं ना, ती जेची पद्धत आहे. जे बोलते ते करते. पण आय एम प्राऊड ऑफ यू. तू त्या घरची सून असून सुद्धा तुझं कर्तव्य पाळलंस. बाय द वे, युवराजच्या आईचा स्वभाव पाहता तिथे काय झालं असेल याचा अंदाज आहे मला. कत्री पोचला? जेवून घ्या, टिफिन पाठवलाय. आणि हो, हे एक ऑफिसर म्हणून नाही, तू वसुताईची मुलगी आहेस म्हणून करते. ड्युटीच्या पहिल्या दिवसापासून वसुताई मला टिफिन आणायची. त्याची परतफेड तर नाही करू शकत. तिच्या लेकीला सांभाळून तर घेऊ शकते ना. अजून काही प्रॉब्लेम? नो मॅम. गुड. काय असेल तर कळव. गुड नाईट.